टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। भारत आणि पाकिस्तान या दोन देशांमध्ये युद्ध परिस्थिती जी आहे ती निर्माण झालेली होती। आपले भारताचे बीएसएफचे जवान पीके साहू हे खरं तर फिरोजपूर जिल्ह्यामध्ये आपली बॉर्डर जी आहे ती ओलांडून अचानकपणे चुकून नकळत त्यांच्याकडून पाकिस्तानची सीमा जी आहे ती ओलांडली गेली आणि त्यानंतर पाकिस्तानी जवानांनी त्यांना पकडलेलं होतं। पीके साहू यांना जवळपास 20 दिवस जे आहे ते पाकिस्ताननं त्यांच्या देशामध्ये ठेवलेलं होतं। मात्र पाकिस्तानी एक रेंजर जो आहे तो आपल्या राजस्थानच्या हद्दीमध्ये जो आहे तो आपल्या भारतीय लष्करानं पकडलेला होता। मात्र आज या दोन्ही जवानांना आज आपला भारताचे पीके साहू जे आहेत आपण पाहतोय की आज अमृतसरच्या अटरी बोगा बॉर्डरवरून भारतामध्ये परतलेले आहेत। तर जो पाकिस्तानी रेंजर्स आपल्या राजस्थानच्या हद्दीमध्ये पकडलेला होता त्याला सुद्धा आज भारतानं त्यांच्या पाकिस्तानच्या हद्दीमध्ये सोडलेला आहे। दोन्ही देशांमध्ये प्रोटोकॉलमध्ये या आपल्या भारतीय जवानाला जे आहे ते आपल्या भारतामध्ये आणण्यात आलं आणि पाकिस्तानी रेंजर जो राजस्थानच्या हद्दीमध्ये पकडलेला होता त्याला सध्या त्या पाकिस्तानी खरं तर अधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये पाकिस्तानमध्ये पाठवलेला आहे। हीच ते आपल्याला जी चेकपोस्ट सीमा पाहायला मिळते की जी अटारी बॉर्डर भारत आणि पाकिस्तानचं चेकपोस्ट आहे। इथूनच पुढे आपला व्यापार असेल, त्याचबरोबर इथून भारतातून पाकिस्तानमध्ये जाणारे नागरिक विजावरती आणि पाकिस्तानमधून भारतामध्ये विजावरती येणारे नागरिकांना याच अटारी बॉर्डरच्या सीमे चेकपोस्टवरून सोडलं जातं आणि याच चेकपोस्टवरून सकाळी 10:30 वाजता आपले भारताचे पीके साहू जे बीएसएफचे जवान आहेत त्यांना परतवलेलं आहे, पाकिस्ताननं सोडून दिलेलं आहे। आणि आपण त्या बदल्यामध्ये पाकिस्तानी रेंजर जो खरं तर राजस्थानच्या हद्दीमध्ये पकडलेला होता त्याला सुद्धा पाकिस्तानमध्ये सोपवलेलं आहे। मात्र पीके साहू यांना भारतामध्ये सोडलं जाईल का यावरती खरं तर एक प्रश्नचिन्ह होतं। मात्र आता पीके साहू जे आहेत त्यांना आता भारतामध्ये परतवलेलं आहे आणि पीके साहू हे बीएसएफच्या खरं तर तुकड्यामध्ये पुन्हा एकदा दाखल झालेले आहेत। याच अटारी बॉर्डरवरच्या चेकपोस्टवरून जे पाकिस्तानी रेंजर्स पकडलेला होता त्याला आपण पाकिस्तानमध्ये धाडलेला आहे। तर आपला भारताचा जवान बीएसएफचे जवान पीके साहू जे पाकिस्तानमध्ये गेले होते त्यांना पाकिस्ताननं सोडून दिलेलं पाहायला मिळतं आणि याच अटारी बॉर्डरवरून या दोघांना जे आहे आपण पाहतोय की भारतामध्ये आणलेलं आपल्याला पाहायला मिळतं। कॅमेरामॅन राकेश कुमार सोनी, प्रदीप कापसे, TV9 मराठी, अटारी बॉर्डर, पंजाब।